हाय फ्रेंड्स, आज आहे संडे आणि संडे स्पेशल माझ्या घरामध्ये बनवत आहे कोंबडी वडे। घरात सगळ्यांना सुट्टी होती तर म्हटलं छान चमचमीत असा बेत करावा आणि सगळ्यांना खुश करावं, कारण सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यावर छान चमचमीत असं झालंच पाहिजे। इथे बघू शकता ही 3 पिठं मी घेतलेली आहेत आणि ही 3 पिठं कुठली तर याचा डिटेल रेसिपी व्हिडिओ मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन। आणि इथे बघू शकता हा किसलेला कांदा आहे, या बाजूला गरम पाणी आहे, तर गरम पाणी घालूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आपले वडे ना अजिबात तुटणार नाहीत किंवा चिरणार नाहीत। अशा पद्धतीने छान असे वडे आपले तयार होतात। इथे छान पीठ मळून झालेलं आहे आणि आपल्याला हे पीठ ना असं ठेवायचं आहे, म्हणजे कसं अगदीच घट्ट सुद्धा मळायचं नाही आणि अगदीच पातळ सुद्धा नाही, व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि तासभर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आणि आता आपल्याला ना रस्सा बनवायचा आहे, तर इथे बघू शकता मसाला ना फ्राय करायला टाकला आहे आणि यावरती छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आता गरम पाणी मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आपल्याला जेवढा हवा तेवढा रस्सा बनवून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला मी ढवळून सुद्धा दाखवते की कशा पद्धतीने याचं टेक्स्चर आहे, अगदी जाडसर आणि घट्टसर आपल्याला हा रस्सा ठेवून घ्यायचा आहे। याचं कारण असं की जेवढं तुम्ही हे घट्ट ठेवाल ना तेवढं कोंबडी वडे खायला मजा येईल। आणि इथे बघू शकता आता रस्सा मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेला आहे। इथे मी वडे सोप्या पद्धतीने ही पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते, ती म्हणजे एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती ना वडा थापून, म्हणजे या प्लेटच्या साहाय्याने आपल्याला थापून घ्यायचा आहे। याला एक होल करायचंय आणि छान तेलामध्ये घालायचा हा वडा। आता यावरती आपल्याला छान तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आपला वडा हा टम्म असा फुगतो। आणि इथे बघू सुद्धा शकता तुम्ही छान टम्म असा वडा फुगलेला आहे आणि रंग बघू शकता, खूपच सुरेख असा याला रंग आलेला आहे, गोल्डन सोनेरी काय म्हणू शकतो आपण याला, खरपूस असा कलर या वड्यांना आला आहे। तर गरमागरम छान आपले वडे तयार झाले आहेत। निथळून घ्यायचा आहे हा वडा, म्हणजे अगदीच तेलकट सुद्धा होत नाहीत। आणि इथे आपली ही कोंबडी वड्याची थाळी बनवून तयार झालेली आहे, तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। इथे छान असा आपला चमचमीत असा रस्सा आहे, या बाजूला भात आहे, लिंबू, कांदा आणि छान गोल्डन सोनेरी रंगाचे हे वडे। तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा। आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा। अशाच छान पारंपरिक आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या या रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, त्यामुळे आपलं चॅनल हे नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। हा चमचमीत असा संडेचा बेत आहे, आम्ही तर खूप एन्जॉय केलं। आयुष्यात आणि काय पाहिजे तुम्ही सांगा, छान असं चमचमीत जेवण, संडेची सुट्टी।